चंद्रपुरात भाजपचा महापौर करण्यासाठी भाजपनं नवा डाव टाकलाय। भाजपचा महापौर बसवण्यासाठी चंद्रपुरात काम सुरू केल्याचं सूचक विधान बावनकुळेंनी केलंय। तर काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा मोठा दावा सुधीर मुनगंटीवारांनी केला। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी विजय वडेट्टीवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। पाहूया चंद्रपुरात नेमकं काय सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मात्र चंद्रपूरच्या जनतेनं कोणालाही बहुमत न दिल्यानं पालिकेवर अजून सत्ता स्थापन करण्यात कोणालाही यश मिळालेलं नाही। चंद्रपूर महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा मोठा दावा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसचे नगरसेवक फुटणार का? कारण चंद्रपूर काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवारांचा एक गट। त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फायदा भाजपला होणार का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण संवाद करतो। काँग्रेसचा कुठला गट सर? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे। आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे। पण कुठेतरी काँग्रेसमधल्या अंतर्गत वाटाघाटी जे सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, रणनीती रचली जाते? नाही, आम्ही रणनीती रचण्याचा विषय नाही। आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क केला। चंद्रपुरात गट नोंदणीवरून काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता। प्रतिभा धानोरकरांनी काही नगरसेवकांना सोबत घेत गटाची नोंदणी केली। मात्र याची विजय वडेट्टीवारांना कोणतीही माहिती नव्हती। त्यांनीही हे प्रकरण न वाढवता एक पाऊल मागे घेतलं। मात्र याच वादाचा फायदा चंद्रपुरात भाजप घेण्याच्या तयारीत आहे। त्यावरून सुधीर मुनगंटीवारांनी देखील रोखठोक भाष्य केलं। मात्र विजय वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा हा दावा फेटाळला आहे। असं काही नाही। सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे। त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। अजिबात नाही। एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही। सगळे माझ्या ताब्यात आहे। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक, तर 10 आले कुठून तिथे? चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। चंद्रपुरात सत्तेच्या चाव्या या ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या हातात आहेत। काँग्रेसला बहुमतासाठी 7 नगरसेवकांची गरज आहे। त्यामुळे राज्यात काँग्रेसचे मित्रपक्ष ठाकरेंची शिवसेना आणि वंचित मिळून 7 नगरसेवक होतात। त्यामुळेच विजय वडेट्टीवारांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यावर ठाकरे वडेट्टीवारांमध्ये चर्चा झाली। चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमतासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून त्यांना 27 जागा मिळाल्या आहेत। तर भाजपला 23, शिवसेना युबीटी 6, वंचितला 2 जागा मिळाल्यात, तर शेकापचे 3 आणि बसपाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि नगरसेवकांनी 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। दरम्यान यावेळी ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी 2.5 वर्षाच्या महापौर पदाची ऑफर काँग्रेसला दिली होती। तर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठाकरेंची शिवसेना वंचित काँग्रेसलाच पाठिंबा देणार असल्याचा विश्वास वर्तवला होता। आता जवळपास 31 लोक आमच्या सोबत आहे, म्हणजे जनविकास सेना आणि MIM मिळून त्यांचा 4 लोकांचा एक गट आणि 27 आम्ही 31 आमच्याकडे आहे। 4 लोक परत 4ची संख्या आम्हाला या ठिकाणी जुळवायची आहे। पण नैसर्गिक युती जी आहे, शिवसेना असतील किंवा वंचित असतील, या लोकांवरती माझा विश्वास आहे आणि
त्यांनी माझ्यासोबत यावं याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा देखील झाली. काल संदीप गिरे यांच्याशी चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ते नक्की या ठिकाणी आमच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी येईल. काँग्रेसकडनं काही तुम्हाला संपर्क साधण्यात आलाय का काही? संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय. पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम तुमची करू. मागणी काय जर तुम्ही पाठिंबा कोणाला द्यायचं ठरवलं? मागणी तर तुमची अशीच मागणी असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल, उपमहापौर आणि स्थायी समिती. ठाकरेंची शिवसेना आणि वंचित चंद्रपूरमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहे, कारण या दोन्ही पक्षाचा ज्यांना पाठिंबा त्यांचाच महापौर बसू शकतो. त्यामुळे विजय वडेट्टीवारांच्या ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर कोणता मार्ग निघतो? ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देणार का, की मुनगंटीवारांनी केलेल्या दाव्याप्रमाणे काँग्रेसचा एक गट फुटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.